अवघेची निजू नका अवघी ठाई, वेळ वेळ तरी सांभाळावी काही. जतन करा रे जतन करा, घालू पाहे घरावरी घाला चोरटे. शितरिली फार खाती भोवताली फेरी, गेले नाही हाताशे की तळमळ उरे. तुका म्हणे आम्ही करू आपले जतन, न लगे काही कोणा द्यावे उघडा रे कानू. या ठिकाणी तुम्ही झोपू नका, वेळेचा अवेळेचा सांभाळ करा. लोक हो, तुम्ही स्वतःचे संरक्षण करा. तुमच्या घरावर चोरटे हल्ला करायला येत आहेत. आतापर्यंत तुम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये गोते खाऊन फसले गेलेले आहात. एक वेळ नरजन्माचे धन तुमच्या हातातून गेल्यानंतर ते पुन्हा काही परत मिळणार नाही. तुम्हाला शेवटी तळमळ करीतच बसावे लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, आपले जे काही हित आहे ते जतन करून ठेवा. कुणाला काही त्यासाठी द्यावे लागणार नाही. आणि मी जे काही सांगतोय ते तुम्ही कान नीट उघडे ठेवून ऐका आणि त्याप्रमाणे वागा. काळू की खाऊन कैवाड केला धीरू, आपुल्या हिते झाले जनामध्ये शुरू. का रे तुम्ही नेना का तुम्ही नेना, अल्प सुखासाठी पडशे विपत्तीचे घाना. नाही ऐशी लाज काय तया पे आगळे, काय नव्हे केले आपुलिया बळे. तुका म्हणे तरी सुख वघेची बरे, जतन करो ही आपुलाली ढोरे. ज्या संतांनी आपल्या साधनेच्या अवस्थेमध्ये असताना मोठ्या धीराने परमार्थाविषयीच्या अनेक युक्त्या केलेल्या आहेत, युक्त्या लढवल्या आहेत, हरिविषयी अज्ञान नष्ट केले आणि आपले हित साधून घेतले, ते संतजन या जनामध्ये फार मोठे शूर आहेत. लोक हो, तुमच्या हे लक्षात येत नाही का? विषयाच्या छोट्याशा आणि अल्प सुखासाठी अनेक विपत्तींच्या घाण्यात निष्कारण काबरी अडकून पडता. संताप्रमाणे तुम्ही सुद्धा परमार्थाचा पक्ष घ्या आणि अज्ञान नष्ट करून आपापले हित साधा. परमार्थ साधण्यासाठी तुमच्यापेक्षा संतांमध्ये कोणताही असा विशेष गुण नव्हता आणि तुमच्यामध्ये त्यांच्यापेक्षा कोणतीही न्यूनता नाही. मग तुम्हीच सांगा, दोघांनाही मनुष्य देह तर सारखाच लाभलेला आहे. मग संत मंडळी मुक्त होऊन सुखी झाली आणि तुम्ही मात्र या मनुष्य देहामध्ये असून बद्ध आणि दुःखी राहिलेला आहात. याची तुम्हाला लाज का बरे वाटत नाही? अरे, आपल्या प्रयत्नाच्या बळाने जर काय केले तर अशी कोणती गोष्ट आहे की जी घडून येत नाही? आपल्या प्रयत्नाने सर्व गोष्टी घडू शकतात. तुकाराम महाराज म्हणतात, संतांप्रमाणे तुम्ही सुद्धा परमार्थ केला तर तुमचे सर्वतोपरी कल्याण होईल आणि तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. पण यासाठी प्रथम इंद्रिय रूपी पशूंचे तुम्ही रक्षण करा. जाय परते काय अनेक काटाळा, बोला एक वेळा ऐसे तरी. काहू केली तुम्ही निष्ठुरता देवा, माने नाही सेवा करीत होते. भाग्यवंता त्याशी सांगितल्या गोष्टी, ते नाही अदृष्टी आमुषिया. तुका म्हणे तुम्हापासून अंतर, न पडे नाही स्थिर बुद्धी माझी. देवा, तुम्ही माझा कंटाळा का बरे केला आहे? तुम्हाला खरोखर माझा जर कंटाळा आला असेल तर या ठिकाणावरून निघून जा असे मला एकदा तरी सांगून टाका. पण देवा, पण माझ्याविषयी तुम्ही इतकी निष्ठुरता का धारण केली आहे? मी जी काही सेवा करतो ती तुम्हाला पटत नाही का? जे भाग्यवान भक्त होते त्यांच्याशी तुम्ही गोडगोड बोलला आणि त्यांना तुम्ही उपदेश केलात, पण माझ्या अदृष्टामध्ये ते सुख काही मला दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमची माझ्यावर कृपा होत नाही याला कारण तुमच्याकडून अंतर पडले आहे असे नाही, तर माझी बुद्धी स्थिर होत नाही या तुमचा तरी काय दोष आहे? अनुभवी कळू येते पांडुरंगा, रुसावे ते कागा तुम्हावरे. आवरिता चित्त नावरे दुर्जनू, घात करी मन माझे मज. अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार, मनोनी अंतर तुझ्या पायी. तुका म्हणे काय करू नेने वर्म, आले तैसे कर्म सोसू पुढे. हे पांडुरंगा, मला आता अनुभवानेच समजून येत आहे की तुमच्यावर कशाला रुसावे. माझे हे जे काही वाईट हट्टी असलेले जे काही चित्त आहे ते मला आवरता येत नाही. हे माझे मन माझाच घात करण्यासाठी टपून बसले आहे आणि त्यासाठी ते प्रवृत्त झाले आहे. माझ्या अंतःकरणामध्ये संसाराविषयीची आसक्ती आहे आणि मी बाहेरून मात्र भक्ती दाखवत असतो. म्हणून तर देवा, तुझ्या पायापासून मी लांब पडलो आहे, मला अंतर पडलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या प्राप्तीचे वर्म माझ्या ध्यानात येत नाही, त्याला मी काय करू?
आता जसे पूर्वकर्म असेल त्याप्रमाणेच सर्व काही सोसत राहू. तुझ करिता होते अनाचे आणू तारिले पाषाण उदके देवा का नाही कैवार करू अंगीकारू माझा बहु भार जड झाला चुकलाशी म्हणू तरी जीवांचाही जीव रिता नाही ठाव उरू दिला तुका म्हणी ऐशे काय सत्ता बळू माझे परी कृपाळू आता तुम्ही. जेव्हा तुम्ही एकदा कामाला लागला म्हणजे एकाचे दुसरे करून टाकता, काहीच्या बाहीच करून टाकता, होत्याचं नव्हतं करता. तुम्ही पाण्यात दगड सुद्धा तारलेले आहेत. असे असून सुद्धा तुम्ही माझा कैवार घेऊन माझा अजूनही का स्वीकार केला नाही? हे माझे ओझे तुम्हाला काही जड वाटते का? माझ्यावर कृपा करण्यास तुम्ही चुकलात असे म्हणावे तर सर्व जीवांच्याही जीवा असणाऱ्या तू देवा सर्वत्र तुम्हीच निवास करून राहिलेला आहात. थोडीही जागा तुम्ही कुठेही रिकामी ठेवलेली नाही, सर्वत्र भरून राहिलेला आहात. तुकाराम महाराज म्हणतात, माझे असे काही सत्ताबळ आहे की जे तुमच्यावर चालणार, पण देवा तुम्ही खरोखर कृपाळू आहात. फळ देते उणे झडे मग मागुते न जोडे म्हणून तातडी खोटी कारण उचे ताचे पोटी पुढे चढे हातू त्याग मागिला उचित तुका म्हणे रणी नये पाहू परतोनी. एकदा का देठापासून फळ तुटले की ते पुन्हा मागाहून जोडले जात नाही. त्यासाठी कोणत्याही कामामध्ये उतावळापणा खोटा असतो. उतावळेपणा अतिघाई काही उपयोगाची नसते. उचित का यथायोग्य करण्यामध्येच कार्य झाल्यासारखे असते. एकदा का पुढील साध्या गोष्टी आपल्या हातामध्ये आल्या की मागील बाबींचा त्याग करणे उचित होऊन जाते. तुकाराम महाराज म्हणतात, शूर पुरुषांनी रणांगणातून मागे पाहू नये, मागील आशामध्ये गुंतून पडू नये. म्हणजेच जीवनामध्ये चालत असताना पुढील गोष्टी मिळवत असताना पाठीमागील गोष्टीमध्ये अडकून पडू नये. आगे देखून यासते अंगी रोमांच उठते हातू नव्हे उपदेश सुख अंतरे उल्हास वित्त गोताकडे चित्त न घाली नरडे आठवणी एका उडी घाली म्हणे तुका. पती बरोबर सहगमन करताना किंवा सती जाताना आगीच्या मोठमोठ्या ज्या ज्वाळा आहेत त्या पाहून एखाद्या सतीच्या अंगावर आनंदाचे रोमांच येतात. हा प्रकार काही वरवर उपदेश करून साध्य होत नाही. अंतरीच्या मनाच्या उल्हासानेच हे सर्व होऊ शकतं. त्या सतीचे आपल्या धनाकडे संपत्तीकडे किंवा नातेवाईकांकडे सुद्धा बिलकुल लक्ष नसते. त्यांच्यासाठीच ती रडत सुद्धा नसते. तुकाराम महाराज म्हणतात, केवळ आपल्या पतीला आठवून ते अग्नीमध्ये उडी घालायला सिद्ध झालेली असते. फळ पिके देठी निमित्तवारी याची भेटी हातू अनुभव रोकडा कळो येतो खरा कुडा तोडली आवळी वाया जाते काशी फळे तुका म्हणे म्हणून तेथे आपुले कारण. कोणतेही फळ जर पूर्ण पिकले म्हणजे मग वाऱ्याची नुसती झुळूक जरी लागली तर ते लगेच देठापासून गळून पडते. असा हा रोकडा प्रत्यक्ष अनुभव आहे. ही गोष्ट खरी का खोटी हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहून समजू शकते. तेच फळ न पिकता जर ते कच्चे असेल आणि ते जर दुराग्रहाने तोडले काही कच्ची फळे वाया जातात. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व कार्यसिद्धीचे कारण मन हे एकच आहे. हा लवणी खुंटू आधी करावा बळकट मग तयाच्या आधारे करणे अवघेची बरे सुख दुःख साही हर्षामर्षी भंगाने तुका म्हणे जीवी आधी मरोनी राहावे. खुंटा आधी हलवावा आणि मग बळकट आहे का नाही पाहावा. म्हणजे हलवून खुंटा बळकट करावा. मग त्याच्या साह्याने जे काही साधायचे कार्य असेल ते पूर्णपणे साधून घ्यावे. तेव्हाच ते कार्य चांगले साधले जाते. अनेक सुखाचे किंवा दुःखाचे आघात जो सहन करतो तोच आनंदाच्या किंवा दुःखाच्या लाटांनी भंगत नाही, स्थिर राहतो, स्थितप्रज्ञ राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, आपली जीवदशा आधी पूर्णपणे नाहीशी करा आणि मगच साध्य साधण्यामध्ये तत्पर राहा. घावी माते सोयी बाळ न विचारिता काही मग त्याचे जाणे निके अंग ओढवे कौतुके नेने सर्पदोरे आगी भलते हाती धरे ती विनेती नेने आणि काही तुका म्हणे. आईला पाहिल्याबरोबर मूल तिच्याकडे धावतच जाते. धावताना आपण पडू, आपल्याला कुठे लागेल अशा गोष्टीचा ते विचार करीत नाही.
मग आई त्याचे हित जाणून घेते आणि आपणच पुढे होऊन बाळाला पोटाशी धरते. त्या अजान मुलाला हा सर्प, ही दोरी, हा अग्नी यातलं काहीच कळत नाही. त्यामुळे ते भलत्या वस्तूला सुद्धा हातात धरून ठेवत असतं. तुकाराम महाराज म्हणतात, ते मूल आईशिवाय काही जाणत नाही. त्याप्रमाणेच भक्ताने देवा वाचून काही न जाणता बालभावाने जगात राहावे, म्हणजे देव त्याचा सांभाळ करतो. भोग द्यावे देवा त्याग भोगीच बरवा, आपण व्हावे एकीकडे देव कळे वरी जोडे. योजी यथा काळे उत्तम पाला कंदीमुळे, वंचक त्याशी दोषू तुका म्हणे मिथ्या सोसू. भोग भोगत असताना ते देवाला संपूर्णपणे समर्पण करावे आणि मग भोगावे. म्हणजे ईश्वराला समर्पण करून जर भोग भोगले, त्यामुळे भोगातून त्याग घडत असतो. म्हणजे ईशावास्य उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे तेन त्यक्तेन भुंजिता, त्यागाने भोग घ्यावा, सर्व भोग परमेश्वराला अर्पण करावा आणि मग आपण एकीकडे असावे, आलिप्त राहावे. मग देवाची प्राप्ती आपल्या देहानेच होऊ शकते. देहामध्येच देव वसत असल्याची साक्षात प्रत्यक्ष अनुभूती येऊ शकते. भूक लागली असताना कंदमुळे किंवा पाला यांची योजना केल्यास उत्तम होईल. तुकाराम महाराज म्हणतात, जो आत्मवंचना करीत असतो त्याला विनाकारण दोष लागतो, म्हणूनच त्याचा शोष कधी असू नये. पायांच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते नवे अंग भूतयुक्ती. नवे हा उपदेशो तुमचे बडबडलो शेषो, तुमचे कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. हे संत सज्जनानो, मी आपल्या पायांच्या प्रसादामुळेच लढिवाळपणाने, सलगीने, आपुलकीने कमी अधिक बोलतो आहे. माझी ही जी काही वाणी आहे ती माझी स्वतःची नाही. तुम्ही संतांनी मला क्षमा करावी. मी काही उपदेश करावा म्हणून काही बोललो नाही. तुमच्याच वचनामधील उरलेला जो शेष भाग होता तेच मी सांगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जन्मोजन्मी माझे पोषण तुमच्याच कृपेमुळे झालेले आहे. जायांची अंगुली लिहिता नाही मानू, शोभाने दिजन हसविली. घुसळीता चाक कांडिता भूसू, साध्य नाही क्लेशो जाती वाया. तुका म्हणी नाही स्वतः भांडवलू, भिकेचे ते पोलू बीज नव्हे. अंगठीसारखे एखादे भूषण की जे दुसऱ्याच आहे, ते दुसऱ्याचं आपल्या अंगावर घातल्यामुळं त्यामुळं काही आपला मान वाढत नाही, ते शोभूनही दिसत नाही. उलट ते पाहून इतर लोक मात्र हसत राहतात. लोणी काढून टाकलेलं ताक किती जरी घुसाळलं आणि निकामी झालेला भुसा किती जरी काढला तर त्यापासून काही फायदा होत नाही, त्यापासून काही साध्य होत नाही. उगीच क्लेश कष्ट मात्र होतात आणि श्रम वाया जातात. तुकाराम महाराज म्हणतात, स्वतःजवळ जर भांडवल नसेल तर भीक मागून आणलेले पुरत नाही. भिकेचे आणलेले पोचट धान्य जर पेरलं तर त्याचे काही बीज होत नाही. न बोलावे परी पडिला प्रसंग, हा कलिते जग तुझ्या नामे. लटिकेची सोंग मांडीला पसारा, भिकारी तू खरा कळू आली. नीलाजरी आम्ही करोनिया धीरू, राहिलो आधार धरुनिया. कैसा नेनू आता करीशी शेवटू, केली कटकट त्याची पुढे. तुका म्हणे काही न बोलशी देवा, उचित हे सेवा घेसी माझी. देवा तुझ्याशी बोलू नये, पण बोलण्याचा प्रसंगच आला म्हणून मी बोलत आहे. तुला ही गोष्ट माहीत आहे का की सगळे लोक तुझ्या नावाने ओरडत आहेत. असे म्हणतात की देवाने देवपणाचे नुसते सोंग धारण केले आहे आणि भक्त काम कल्पद्रुम इत्यादी ब्रिदांचा नुसता दंभ मानलेला आहे. त्यात खरे काय नाही. देवा लोकांचे कशाला सांगू, मला सुद्धा तू भिकारी असल्याचे कळून आला आहे. आम्ही निर्लज्ज म्हणूनच आज ना उद्या केव्हा तरी देव आपली इच्छा पूर्ण करेल असे मनामध्ये धैर्य धरून आशेचा आधार घेऊन राहिलो आहोत. देवा आम्ही जी आजपर्यंत तुझ्या पुढे भक्तीची कटकट केली, नामसंकीर्तन केले, त्याचा तू शेवट कसा लावणार आहेस ते कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आमच्याकडून योग्य ती सेवा घेतोस आणि आम्हाला बोलत मात्र नाहीस, याला म्हणावे तरी काय. नाही झाले मुलो कळे देता काळी, कोण पाव बळी दोघांमध्ये. आम्ही तरी झालो जीवासे उदारू, कैसा धीर तुझ पासे. बहु चाळविली मागे आजवरी, आता पुढे हरी जाऊन दे. नवती जो भेटी नामाची ओळखी, म्हणवणी दुखी बहु झालो. तुका म्हणे काही राहो निधी बाकी.
एक वेळा चुकी झाली आता. देवा, आमच्या सेवेचे कर्ज तुझ्याकडे खूप झालेले आहे किंवा नाही हे तुला त्याची परतफेड करतेवेळी नक्की कळून येईल. त्याचवेळी आपल्या दोघांमध्ये आम्ही भक्त श्रेष्ठ आहोत का तू श्रेष्ठ आहेत हे सुद्धा कळून येईल. आम्ही तर तुझ्या सेवेसाठी जीवावर पूर्णपणे उदार झालो आहोत. आता तुझ्याजवळ या सेवेचा मोबदला देण्याचे किती धैर्य आणि किती उदारपणा आहे हे काही काळानंतर कळून येईलच. देवा, तू आता आणि मागे सुद्धा पुष्कळ भक्तांना कोरड्या थापा मात्र दिल्यास, पण भगवंता आता मात्र माझे मला दिल्याशिवाय तुला एक पाऊल सुद्धा पुढे सरकू देणार नाही. इतके दिवस तुझ्या नावाची ओळख नव्हती, म्हणूनच मी फार दुःखी झालो होतो. आता तुझे नाम हरी आहे असे कळले, त्यामुळे मी आता तुला सोडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझ्याविषयी माझी चूक झाली ती झाली, पण आता मात्र माझ्या सेवेची बाकी थोडी सुद्धा तुझ्याकडे बिलकुल राहू देणार नाही. सर्व काही वसूल करेन. कैसा कृपाळू हे न कळसे देवा, न बोलसे सेवा घेसे माझी. काय ऐसे बोळा हे तुझ पाशी, पाहू हरी घेसे कोणाडू. पडी लाठाई तुझा थारा मारा, अवघा दातारा लपशी तू. आता तुम्हा माउरी तोची बरे, काय ही उत्तरे वाढवणी. तुका म्हणे मज साह्य झाले संतू, म्हणवणी मातू फावली हे. देवा, तू आमच्याकडून मागून सेवा घेतोस आणि माझ्याशी बोलत सुद्धा नाहीस. यावरून तू कृपाळू कसा काय आहेस हे काही माझ्या लक्षात येत नाही. देवा, मी जर रागावलो तर तुझ्याजवळ कोणते बळ आहे आणि तू कोणाच्या आड लपून बसणार, तू कुणाचा आधार घेणार तेच मी पाहतो. हे श्रीहरी, तू कुठेही लपून बसलास तरी मला तुझी लपण्याची जागा, सर्व ठिकाणे आणि तुझे मुख्य बळ कशात आहे हे सारे माहीत झाले आहे. देवा, आता तुझ्या माझ्यामध्ये अंतर आहे. तू माझ्यापासून आणि मी तुझ्यापासून दूर आहे, तोपर्यंतच ठीक आहे. निष्कारण तुझ्यासमोर येऊन बोलण्याचे, विनाकारण तुझ्यासमोर येऊन बोलण्याने फक्त बोलणे वाढवून काय करणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या प्रकरणामध्ये मला संत साह्यभूत झालेले आहेत, म्हणूनच तर तुझ्याशी इतके बोलणे मला शक्य होत आहे. सुकली आम्हा करीत साधुंडू, हक्काशी का खंडू पांडुरंगा. चाळविली एकी हृदय सिद्धीवरी, तैसा मी भिकारी नव्हे देवा. कामी येते गुंतू मांडूनी पसारा, मागुता दातारा दंभासाठी. केली म्याजतनु आपुले वचनू, ठाईचे धरुनी होतू पोटी. तुका म्हणी ताळा घातला डाकी, ठावे होते शेखी आडविशी. हे भगवंता, आमच्याकडून जर सेवेमध्ये काही चूक झाली तर तू त्याचा दंड आम्हाला ताबडतोब करतोस, आणि आमचे तुझ्याकडून जे काही हक्काचे येणे आहे त्याला मात्र तू बाज का आणतोस, ते का लवकर देत नाहीस. जेव्हा तुमच्याकडे येणाऱ्या कित्येक भक्तांना वृद्धी सिद्धी देऊन तुम्ही फसवलं आहे, पण मी मात्र तुमच्याकडून काहीही घेणारा भिकारी नाही, असल्या वृद्धी सिद्धीच्या पाठीमागे जाणारा मी नाही. हे दातारा, तुमच्यापासून प्रथम वृद्धी सिद्धी मी घेऊन आणि नंतर लोकांमध्ये धन मान मिळवण्यासाठी त्याचा पसारा मांडून त्यात मी गुंतून राहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तू शेवटी मला अडवशील हे माहीत होते, म्हणूनच तर अंदाजाने मी हिशोब करून मेळ बसवला आहे. कृपावंता कोपन धरावा चित्ते, छळू वक्रोक्ती स्तुती करू. आम्ही तुझा पारो काय जाणो देवा, नेनो कैसी सेवा करावी ते. अनंता रूपा लक्ष्या अच्युता, निर्गुणा सच्चिता सर्वोत्तमा. सांगली नामे घेतली ठेवून, झाला शिलानु भक्ती काजा. तुका म्हणे तुझ्या पायावरी सदा, मस्तक गोविंदा असो माझा. हे कृपावंत देवा, आम्ही तुम्हाला वाकडे बोलतो आणि छळतो किंवा चांगल्या शब्दांनी तुमची स्तुती सुद्धा करतो, मात्र तुम्ही आपल्या मनामध्ये आमचा राग धरू नका. देवा, तुझा अंत आम्हाला कसा काय समजणार, तुझी सेवा कशी करावी हे सुद्धा आम्हाला माहित नाही. अनंता, आरूपा, अलक्षा, अच्युता, निर्गुणा, सच्चिदानंदा, सर्वोत्तमा अशी तुझी नावे आहेत, आणि ही चांगली नावे तू स्वतःला ठेवून घेतली आहेस, आणि आम्हा भक्तांच्या कार्यासाठी तू लहान झाला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, हे गोविंदा, तुमच्या पायावर माझे सदा सर्व काळ मस्तक राहू. आता तुझा भाव कळू आला देवा, ठकुनी या सेवा घेशी माझी. टाकुनी साकडे आपुले माथा, घातल या संतावरी भारू. स्तुती करवुनी पिटीला डांगुरा, ते कोण दातारा साच करी. जातीचे वाणी मी पोटीचे कुडी, नाका मज पुढे ठकाठकी. तुका म्हणी नाही आले अनुभवा,
हा दिस मी देवा कैसे नाचू. हे देवा, आता तुझा भाव मला पूर्णपणे समजून आला आहे. तू मला फसवून माझी सेवा घेतोस. मी माझे संकट तुझ्या माथ्यावर टाकतो आणि या संतांच्यावर भार घालून मी राहिलो आहे. तुमची स्तुती करून साऱ्या जगामध्ये तुमचा डांगोरा पिटत आहे. तो तुमच्याशिवाय कोण खरा करणार. मी एक जातीचा वाणी असल्यामुळे मनाचा मोठा वाईट आहे. माझ्या पुढे फसवाफशीत चालणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, जोपर्यंत तुमच्या कृपेचा मला अनुभव आलेला नाही त्याच्या आधीच आनंदाने मी कसा बरे नाचू. तुमचा अनुभव येऊ द्या, मग सर्व जगामध्ये तुमच्या नामाचा जय घोष करीत आम्ही आनंदाने नाचू. जनपूजियाचा मज का भारू, हा तुम्ही विचार जाना देवा. पत्र कोण मानी वंदितील शिक्का, गौरव सेवका त्याची मुळे. मी पणे होतो जनामधी आधी, कोणे दिले कधी काय तेव्हा. आता तू भोगिता सर्व नारायणा, नको आम्हा दिना पिढा करू. आपुली आते देशील मुशारा, तुका म्हणे खरा तोची आम्हा. देवा, लोक माझा सत्कार करतात, सन्मान करतात, परंतु हा भार माझ्यावर कशाला घालतोस. माझ्या अंगी असलेले महत्व माझ्यामुळेच आहे का तुमच्यामुळे आहे याचा तुम्हीच विचार करा. कागदावर लिहिलेल्या नुसत्या मजकुराला कोण मानतो. जेव्हा त्याच्यावर राजमुद्रा उमटते तेव्हाच त्याला लोक मानू लागतात. त्याप्रमाणेच एखाद्या शिपायाला सुद्धा राजमुद्रेमुळे महत्व येत असते. जेव्हा मी लोकांमध्ये सुरुवातीला मीपणाने वागत होतो तेव्हा कोणीतरी कधीतरी मला मान दिला होता का. अर्थातच हे सर्व तुमच्या कृपेचेच फळ आहे. यासाठी हे नारायणा, या सर्व सन्मानांचा तूच खरा भोगता आहो, कारण तो तुलाच शोभून दिसतो. यासाठीच देवा, लोकांकडून सन्मान देऊन आम्हा गरिबांना निष्कारण त्रास देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, तू आपल्या हाताने आपल्या सेवेची मजुरी म्हणून जे काही आम्हाला देशील तेच खरे आहे. लोकांनी दिलेल्या बेगडी सन्मानाची आम्हाला मुळी सुद्धा इच्छा नाही. हा मची का नाही तुम्हाशी करुणा, किती नारायणा आळवावी. काय जना तुम्ही दुर्बळाचे जिने, वैभवाच्या गुणे आपुलिया. देती घेती करीती खटापटा निकी, निराळा कौतुके पाहुनिया. दिवस बोटी आम्ही धरेले मापू, वाहतो संकल्प सोहिताचा. तुका म्हणे मग देशी कोण्या काळी, चुकुर दुबळे होतो आम्ही. देवा, तुम्हाला आमची दया का बरी येत नाही. आम्ही तुम्हाला किती आळवीत राहावे. तुम्ही नेहमी आपल्या ऐश्वर्यामध्ये राहता, त्यामुळे गरिबाचे जीवन किती दुःखी कष्ट आहे हे तुम्हाला कसे बरे कळणार. गरिबाच्या प्रपंचामध्ये कोणाला काही द्यावे लागते, कुणापासून काही घ्यावे लागते, इतरही पुष्कळ अनेक प्रकारची खटपट करावी लागते. पण एखादा श्रीमंत मनुष्य गरिबाची ती दीन अवस्था पाहून सुद्धा सहानुभूती न दाखवता फटकून वागतो. त्याप्रमाणे देवा, तुम्ही सुद्धा तसेच वागत आहात. आम्ही मात्र देवाच्या भेटी वाचून एक दिवस जर गेला, 2 दिवस गेले, असे सारखे बोटाने माप मोजित बसलो आहोत आणि रात्रंदिवस सो कल्याणाचे चिंतन करीत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात की, देवा, आम्ही जी तुमची सेवा केली त्याची मजुरी तुम्ही केव्हा देणार. ती मजुरी जर तुम्ही दिली नाही तर आम्ही दरिद्री राहू, शिवाय तुमच्या सेवेला चुकारपणा करणारी होऊ. तुम्हा मातुटी होईल यावरी, ऐशे मजहरी दिसतसे. वचनाचा काही न देखो आधारू, धरावा धीर कोठवरी. सारिली संचित होते गाठी काही, पुढे ऋण तेही नेदी कोणी. जावेची न लगे कोणाची या घरा, उडाला पातेरा तुझ्या संगी. तुका म्हणी आम्हाची लाभ झाला, मनुष्य धर्मन गेला पांडुरंगा. देवा, हे श्रीहरी, आता तुमचा आणि आमचा वियोग होईल असे दिसत आहे. काही वचनांचा आधार घेऊन तुमच्या दाराशी धीर धरून मी कुठपर्यंत राहावे. तुमच्या बोलण्याचा आधार मला दिसत नाही. थोडे पुण्य साचले होते ते सर्व खर्च केले गेले. आता यापुढे कुणी ऋण मला देणार नाही. कुणाच्याही घरी जाणे रुचत नाही, कारण देवा, तुझ्या संगतीने माझी लोकांमधील पतच नाहीशी झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या सहवासाने माझा मनुष्यपणा नाहीस झाला. हाच एक थोर लाभ झाला म्हणायचा. देव मजूर नाही उजूर सेवे पुढे. देव गांध्याळू देखून याबळ लपतशे. देव तरी काही तुका म्हणे राई तरी मोठी. देव हा भक्तांचा मजूर आहे. त्याने भक्तांच्याकडून सेवारूपी वेतन घेतले असल्यामुळे त्याला भक्तांची सेवा करण्याविषयी
कोणती सबब सांगता येत नाही. देव मोठा भित्रा आणि नामर्थ आहे, तो गांध्याळ आहे. भक्तांचे भावबळ पाहून तो लपून बसतो. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव आहे तरी कसा? तर त्या देवापेक्षा राई सुद्धा मोठी वाटेल इतका तो सूक्ष्म आहे. देव दयाळू साहे कोल्हाळू बहुतांचा, देव उदारू थोड्यासाठी फारू देव जाणे. देव चांगला तुका लागला चरणी. देव फार दयाळू आहे, तो कृपाळू आहे, कारण तो पुष्कळ भक्तांच्या गाऱ्हाण्यांचा उपद्रव सहन करीत राहतो. देव फार उदार आहे, कारण भक्तांच्या थोड्याशा सेवेच्या मोबदल्यामध्ये पुष्कळ देतो आणि थोड्या सेवेमध्ये अधिक कसं द्यावं हे त्याला चांगलं माहित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देव खरोखर फार चांगला आहे, म्हणूनच मी त्याच्या चरणी लागलो आहे. देव बासर असे निरंतर जेथे तेथे. देव कोळंबा मज झळंबा म्हणून कोंडी. देव लागटो लाविली आचटो जीवी जडे. देव बावळा भावे जवळा लुडबुडी. देव न व्हावा तुका म्हणे गोवा करी कामी. हा देव अमर्याद आहे, तो सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. देव हा स्वतः अक्रिय असून सुद्धा मला आपल्या मायेने त्याने पूर्णपणे व्यापून टाकून कोंडलेले आहे. हा देव मोठा लाघवी आहे. भक्तांनी त्याला प्रेमाची चटक लावली, तो त्यांच्या जीवामध्ये जडून राहतो. भक्तांनी जर देवाला आपल्या प्रेमाची जर चटक लावली म्हणजे तो त्यांच्या जीवामध्ये जडून राहतो. देव मोठा भोळा बाबडा आहे, ज्याच्या मनामध्ये भाव आहे त्याच्या जवळ हा लुडबुड करीत राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, असा हा देव मला नको, कारण तो आपल्या कामनेमध्ये मला गुंतवून ठेवतो. देव निढळू मूळ नाही डाळू परदेशी. देव कुळी भलते ठाई सोयरिकू. देव लिगाड्या तुका म्हणे भाड्या दंबे ठकी. हा देव मोठा निराधार आहे, निढाळ आहे, कारण त्याला कुठलेच मूळ नाही की परिवाराची फांदी सुद्धा नाही, कुठली शाखा नाही. तो खरा तर परदेशीच वाटतो. या देवाला कुळ नाही, कारण तो कुणाशीही सोयरीक करतो. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव मोठा लबाड आहे, लचांडखोर आहे, कारण हा भांडखोर देव सर्वांना दंभाने फसवतो. देव बराडी घाली देता साठी उडी. देव भ्याडू राखे बळीचे कवाडू. देव भाविकू होय दासांचा सेवक. देव होया जैसा म्हणे तया तैसा. देव लहानू तुका म्हणे अनुरेणू. अरे हा देव मोठा आषाढभूत आहे, बराडे आहे. भक्ताने दिलेल्या भाजीच्या देठासाठी हा आषाढभूतपणाने धावून जातो. हा देव मोठा भित्रा आहे, भ्याड आहे. याच भीतीमुळे तो बळीसारख्या भक्तांचे दार राखतो, तिथं द्वारपाल म्हणून उभा राहतो. हा देव मोठा भाविक आहे, तो आपल्या दासांचा सेवक होतो. या देवाची जशी भक्ती कोण करत असेल त्याप्रमाणेच तो बनत जातो, म्हणजे भक्तीप्रमाणे हा देव बनत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव अतिशय सूक्ष्म आहे, अगदी अणुरेणूहूनही तो सूक्ष्म आहे. देव भला मिळवणी जायो जैसा त्याला. देव उदारू देता नाही थोडे फारू. देव बळी जोडा नाही भूमंडळी. देव व्हावा आवडे तो सर्वा जीवा. देव चांगला तुका चरणी लागला. हा देव खरोखर चांगला आहे, कारण जसा भक्तांचा भाव असतो त्याप्रमाणे तो देव सुद्धा त्याला पावतो. हा देव मोठा उदार आहे, तो एकदा देऊ लागला की मग फार दिलं की थोडं दिलं याचा कधी विचार करीत नाही, तो भरभरून देऊ लागतो. हा देव मोठा बलवान आहे, याला त्रिभुवनामध्ये दुसरा कोणी तुलनेस मिळू शकत नाही. असा हा देव आपल्याला हवाच आहे, कारण तो सर्व जीवांचा आवडता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव मोठा चांगला आहे, म्हणूनच मी त्याच्या चरणी लागलो आहे. देव पाहू उंचे ठाई उभे राहू. देव देखिला तो नाही कोणा भ्याला. देवा काही मागू जीव भाव त्याशी सांगू. देव जाणे पुरवी मनीची खुणी.
देव कातरू कातरू तुका म्हणे अभ्यंतरू. अरे चला या देवाला आपण पाहूया, त्यासाठी आपण फार उंच स्थानी जाऊया. असा हा देव ज्याने पाहिला त्याला कुणाची भीती वाटत नाही. या देवाजवळ आपण काहीतरी मागूया, त्याला आपल्या जीवाभावाचे काही सांगूया. अरे पण हा देव तर सर्व काही जाणणार आहे आणि न सांगताच भक्ताच्या मनातील भाव हा नुसत्या खुणेनच ओळखतो आणि त्याला जे हवं असेल ते देतो. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव म्हणजे जणू कात्रीसारखा आहे. हा आपल्या भक्ताच्या चित्तामधील जड भाव कातरून टाकतो. देव आमचा आमचा जीव सकळ जीवांचा, देव आहे जवळी आम्हा अंतर्वाही. देव गोड पूर्वी कोळांचेही कोडू, देव आम्हा राखे गाली कळी काळाशी काखे. देव दयाळू करी तुक्याचा सांभाळू. अरे हा देव आमचा आहे, हा सर्व जीवांचा सुद्धा जीव आहे. हा देव आमच्या जवळ सर्वत्र अंतर्बाह्य स्वरूपामध्ये व्यापून राहिलेला आहे. हा देव मोठा गोड आहे, कारण आपल्या भक्तांच्या अंतकरणामधील हा सर्व इच्छा पूर्ण करतो. हा देव कळी काळाला बगलेमध्ये घालतो आणि आपल्या भक्तांचे संरक्षण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, असा हा देव फार दयाळू आहे आणि माझा सांभाळ करतो आहे. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. घालू देवाशीच भारू, देव सुखाचा सागर. राहू जवळी देवापाशी, आता जडोनी पायासी. तुका म्हणी आम्ही बाळी, या देवाची लढीवाळी. चला आपण या देवाच्या गावाला जाऊया, त्या ठिकाणी देव आपल्याला विश्रांती देईल. या देवाला आपण आपले सुखदुःख सांगूया आणि हा देव आपली सर्व ताणभूक दूर करील. हा देव सुखाचा सागर आहे. आपण आपले ओझे त्याच्यावर घालूया. आपण देवाच्या पायापाशी दृढ भाव धरून राहू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या देवाची फार लाडकी बाळी आहोत. प्रेम तेथे वास करी, मुखी उच्चारिता हरी. प्रेम यावीत या गावा, सोजवित या वैष्णवा. प्रेम पाठी लागे बळे, भक्त देखो निया भोळी. प्रेम नवजेद वडिता, शिरे बळे जेथे कथा. तुका म्हणी थोर आशा, प्रेमा घरी विष्णुदासा. अरे मुखाने हरिनामाचा अखंड उच्चार केला जातो, तिथे हरिविषयक प्रेम वास्तव्य करते. कारण प्रेम हे हरिभक्त ज्या ठिकाणी राहतात त्या गावचा शोध घेत घेत तेथे येऊन राहते आणि भाविक भक्त पाहून त्यांच्या पाठीशी बळे लागते. ज्या ठिकाणी हरिकथा चालू असते तेथे ते प्रेम बळेच प्रवेश करते आणि त्याला बाहेर घालवले तरी ते जात नाही. असे ते निलाद्रे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरिभक्तांच्या घरी आपल्याला आश्रय मिळेल अशी त्या प्रेमाला फार आशा वाटते. म्हणूनच त्यांच्या घरी आपण होऊन येते. संत मानतील मजू, तेने वाटत शे लाजू. तुम्ही कृपा केली नाही, चित्त माझे मजगवाही. गोविलो थोरी वाव, दुःख वाटत शे जीवा. तुका म्हणी माया, आवर आहे पंढरी राया. संत लोक माझा मोठा मान सन्मान करतील याची मला लाज वाटते. देवा, आजपर्यंत तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही याबद्दल मला माझे चित्त नेहमी साक्ष देत आहे. लौकिक पूर्वीच्या सुखामध्ये मी गुंतून पडल्यामुळे मला मोठे दुःख होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा, तुम्ही ही आपली आता माया आवरून घ्या आणि मला यातून सोडवा. नाही तुम्ही केला अंगीकार तो विठ्ठला, सोंगी न पविजे थडी माझी फुटकी सांगडी. प्रेम नाही अंगी भले म्हणविले जगी. तुका म्हणी देवा, मज वाया का चाळवा. अरे विठ्ठला, जोपर्यंत तुम्ही माझा स्वीकार केलेला नाही तोपर्यंत या भक्तपणाच्या नुसत्या सोंगाने मी पलीकडच्या तीरावर कसा बरे जाणार. फुटक्या नावेच्या साह्याने कुणी पैलतीर गाठू शकतो का. देवा, तुमच्याबद्दल माझ्या अंगामध्ये प्रेम नाही तर जगाकडून मात्र भले म्हणून मी घेतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला तुम्ही असे विनाकारण का बरे फसवत आहात. आता चक्रधरा झनी आम्हास अभयराव. तुमची म्हणविल्या आवरी, जैशी तैशी तरी हरी. काळ आम्हा खायू, तरी तुझे नाव जायू. तुका म्हणी देवा, आता आपण सिद्धी न्यावा.
हे चक्रधरा, आता तुम्ही मला दूर लोटू नका, मला जवळ घ्या. तुम्ही मला एकदा तुमचे म्हटल्यानंतर आम्ही जसे आहोत तसे तुमचेच राहणार. जर काळाने आम्हाला ग्रासले तर देवा तुमचेच नाव जाईल. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा पतित पावना, अनाथनाथा हे तुमचे जे ब्रीद आहे आणि भक्तांचे रक्षण करण्याचा तुमचा पण तुम्ही आता सांभाळा. तो जो तुमचा पण आहे तो आता सिद्धीला न्या.